Last cheat sheet, relative velocity method. Experiment number 3. Okay. The crank of a slider crank mechanism rotates clockwise at a constant speed 300 rpm. Late comer, Rashik लवकर या. Okay. 300 rpm n is given. The crank is 150 mm and connecting rod is 600 mm long. Determine first linear velocity and acceleration of the midpoint of the connecting rod. Okay. Second is the angular velocity and angular acceleration omega and alpha of the connecting rod at a crank angle of 45 degree from IDC in the dead center position. Okay. Uh, Given RPM is given of the crank NBO. Okay, is a 300 RPM. Find out the omega using the relation 2 pi and divided by 60. 2 pi into 300 divided by 60. The केलं तर 31.42 radian per second. हे ऑलरेडी काल तुम्हाला सांगितलं तुम्ही केलं असेल. लेन दिले ओबी ची आणि बीए ची. ज्यांना माहित नाही त्यांना सर सांगते मी 1-2 मिनिटं. Okay, OB is known as the crank, BA is known as the connecting rod. Okay, select a suitable scale. Find out the velocity of the crank, linear velocity using the relation V is equal to R into the omega. Okay, using the relation V is equal to R into omega, find out the velocity of the crank. Find out the angular velocity of the crank by using the relation 2 pi and divided by 60. Find out the angular velocity of the crank into the length of the crank. Okay, length of the crank is 150 mm. Convert in a meter, 31.42. This is the omega value. And OB 0.50 meter. Velocity of the crank is 4.713 meter per second. हे लास्ट लेक्चर झालेलं आहे प्रिव्हियस लेक्चरला. ओके, फर्स्ट ड्रॉ द स्पेस डायग्राम. सिलेक्ट स्केल. हे 150 mm आहे, तर तुम्ही एकतर 50 घ्या किंवा किती घ्या, 100 घ्या. तुम्ही काय घेतलेलं स्केल होतं काल? कोणी कोणी सॉल्व्ह केलंय? खान स्केल काय घेतलंय? तर 1 centimeter is equal to 50 mm. 50. ओके, बरं. आता बाकी कोणी कोणी 50 घेतलं असेल, कोणी 100 घेतलं असेल, काही प्रॉब्लेम येणार नाहीये. ओके, जर 50 घेतलं असेल तर 150 डिवाइड बाय 50 केलं तर ही किती लाईन येईल? 3 सेंटीमीटरची. आपण आता इथे 100 घेतलं किती येणार आहे? 1.5 सेंटीमीटरची. ओके, फर्स्ट मार्क द फिक्स्ड पॉइंट O, taking the angle. Angle is given in the problem 45 degree. Line, draw the line 45 degree. ओके, स्केल आपण इथे 100 घेतलंय तर 150 डिवाइड बाय 100 1.5 सेंटीमीटर वर पॉइंट मार्क करा. दिस इज द पॉइंट बी. ओके, काही नाव दिलं चालेल. 600 डिवाइड बाय 100 और 50. 600 बाय 100 केलं किती? 6 सेंटीमीटर. टेकिंग द सोगो 6 सेंटीमीटर and draw the arc in horizontal line. Okay, this is point A. This is known as the slider. Midpoint किती असणार? 3 सेंटीमीटर वर. रिमेंबर दॅट. आपल्या मिडपॉइंटची काढायची आहे. हे आपण केलेलं आहे. फाइंड आउट द velocity of the crank. Velocity of the crank is find out using the relation 4.713 मीटर पर सेकंड. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही velocity ला काय घेतलंय स्केल? 1च घेतलं असेल. हो सर, 1च घेतले. 1 सेंटीमीटर टू 1 मीटर पर सेकंड लक्षात ठेवा. काय आता आपण जर 2 घेतलं तर डायग्राम भरपूर लहान येईल आणि 1 आहे बघा, 4.713. जर 1 घेतलं तर इझिली तुम्ही डायग्राम इझिली परफेक्ट ड्रॉ करू शकताय. 4.713 म्हणजे 4.7 सेंटीमीटर तुम्ही घेऊ शकताय इझिली. बरोबर आहे का? त्यामुळे मी काय घेतोय स्केल 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 मीटर पर सेकंड. ओके, फर्स्ट mark the fixed point in the single sided crank chain mechanism. Only the one fixed point, this is the O. Okay, mark the first fixed point O. Crank rotates in a clockwise direction. Problem मध्ये घेऊन दिलेला आहे बघा. Constant speed rotates clockwise. ओके, बघा मग त्याचा जो वेक्टर आहे, दिस वेक्टर, हा जो वेक्टर आहे तो कुठे निघालाय? तर अपवर्ड डिरेक्शन निघालाय. ओके, बरोबर आहे का? बघा अपवर्ड निघाला आहे. म्हणून काय करणार आहे? ड्रॉ द परपेंडिक्युलर लाईन टू द क्रँक. Draw the perpendicular line to the crank. Okay,
ओ मधून जाणारे मी काय काढले परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, किती डिस्टन्स घेणार आहे तुम्ही हे डिस्टन्स किती घेणार आहे 4.7. इथं पॉईंट तुमचा असेल काय बी असेल. ओके, आफ्टर ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑफ द लिंक ऑफ द कनेक्टिंग रॉडला परपेंडिक्युलर काढा. कशी घ्यायची लास्ट लेक्चरला व्हिडिओ दाखवला होता मी. आता ह्याचा परत व्हिडिओ प्ले करेन, अगोदर समजून सांगतो मग आपण व्हिडिओ बघूया. ओके, फक्त समजून घ्या अगोदर आणि मग आपण ते व्हिडिओ बघत तुम्ही ड्रॉ करा. परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे, याला बरोबर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. कुठून पॉईंट मधून बी मध्ये, तर मला माहित नाही कनेक्टिंग रॉड मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन ऑफ डाउनवर्ड डायरेक्शन. ड्रॉ द ओनली द फेंट लाईन टू द पॉइंट बी परपेंडिक्युलर द लिंक ए बी. रिमेंबर मी काय करतोय फेंट लाईन ड्रॉ करतोय. हा माझा काय आहे इथं फेंट डार्क कसं करता येत नाही, मग काय केले अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शनला मी काय केलं ड्रॉ केली आहे. मला माहित नाही फेंट लाईन ड्रॉ करायची. ओके, कारण की मला कनेक्टिंग रॉडची डायरेक्शन माहित नाही, त्याचा व्हेलॉसिटी वेक्टर जातोय. हा क्लॉकवाईज मूव्ह तुम्ही हा क्लॉकवाईज गेलेला आहे वरती. ओके, त्यामुळे पॉईंट बी आला. त्या बी पॉईंट मधून अपवर्ड अँड डाऊनवर्ड मी काय केला हे काढलेलं आहे लाईन काढली परपेंडिक्युलर कनेक्टिंग रॉड. थर्ड इज अ स्लायडर. स्लायडर मूव्ह पॅरलर टू द मोशन ऑफ द स्लायडर टू द फिक्स पॉईंट. फिक्स पॉईंट मध्ये जाणारी लाईन पॅरल काढायची आहे. मोशन ऑफ द स्लायडर. स्लायडर मूव्ह इन दिस प्रॉब्लेम इन हॉरिझॉन्टल टू ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन टू द फिक्स्ड पॉईंट. ओके, मग आता बघा कुठं असणार तर हा इकडे जर मॅच केला तर इकडे येणार आहे तुमचा हा पॉईंट. इथं असणार तुमचा ए पॉईंट. ओके, दिस इज द ए बी ओ. This is the vector diagram or this is the velocity diagram of the single slider crankchain mechanism. मिड पॉईंटचं रिलेशन इथे यूज करू शकता तुम्ही किंवा डायरेक्टली पण येईल तुमचं मिड पॉईंट. बघा काय येणार आहे घेणार आहे आपला मिड पॉईंट करायचं ना BD अपॉन वेक्टर BD इज इक्वल टू BA अपॉन BA. BA is given. BA is the length of the connecting rod 600 rpm. BD midpoint 300 rpm. BA करायचं आहे मला. ओके, आणि BA मेजरमेंट करू शकता सेंटीमीटरनं. काय येतोय बघा तुमचा. ओके, किंवा डायरेक्टली मिड पॉईंट असल्यामध्ये मी मिडला घेतलं ते चालले, काय प्रॉब्लेम नाही ह्यामध्ये. फाइंड आउट द ड्रॉइंग द acceleration diagram. Okay, find the velocity of the all links. Okay, and evaluate the centrifugal component of the acceleration of the various link. ओके, इथपर्यंत मी काल मागच्या वेळेसला तुम्हाला करायला लावलं होतं. सर्वांनी हा टेबल ड्रॉ केलेला आहे का बोला. मानसी मैथिली केलाय सर. ओके, व्हेरी गुड. आणि शेख नईम शेख नईम आहे का डायरेक्ट सेकंड इयर. ईशा लास्ट लेक्चर नव्हत्याच ते बऱ्यापैकी काढायला. ओके, कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी. वरदराज टेबल ड्रॉ केला आहे. ओके, खोटी बस करो. ठीक आहे. ओके, ड्रॉ करायचा पहिला व्हेलॉसिटी. फाइंड आउट द व्हेलॉसिटी ऑफ द कनेक्टिंग रॉड वेक्टर AB. वेक्टर AB काय करायचं माहिती आहे वेक्टर AB और BA इंटू द स्केल. स्केल किती घेतले 1. जर याची व्हॅल्यू किती 3.4 येते. तुमची किती आले व्हेलॉसिटी ऑफ द कनेक्टिंग रॉड किती आलेली आहे बोला पटकन. व्हेलॉसिटी ऑफ द कनेक्टिंग रॉड किती आलेली आहे वरदराज.
हॅलो हॅलो 4 आली. 4 आली कनेक्टिंग रॉडची. पिस्टनची नाही विचारली. इथे बघा क्रँकची किती येते सगळ्यांची सेम येणार आहे 4.73. खान कनेक्टिंग रॉडची व्हेलॉसिटी किती आली. तर 3.3 मीटर पर सेकंड. व्हेरी गुड 8.3. एकच मिनिट मला वाटतंय डिस्कनेक्ट झालं दिसतंय. आवाज येतोय ना रे. हॅलो हॅलो येस. ठीक आहे. ओके 3.3 बरोबर आहे. काहीतरी अशी वरदाची बघा चेक करा एकदा. ओके velocity first find the velocity of the crank काढलेली v using the relation v is equal to r into omega 4.73. velocity of the connecting rod vector ba measure the vector ba into scale is a 1 3.4 into 1 3.4 meter per second. Velocity of a okay velocity of the a means the velocity of the slider. Velocity of the slider काय असणार आहे oa into scale this is the 4 meter per second. आणि वेक्टर डी आपल्याला काय काढायची व्हेलॉसिटी ऑफ द मिड पॉइंट कशी काढायची असते तर ओडी वेक्टर ओडी इंटू स्केल 4.1 इंटू स्केल स्केल काय आहे 1च आहे त्या ओके 4.1 इंटू 1 किती काय 4.1 मीटर पर सेकंड. ओके आफ्टर draw the table link length of a link velocity of a link centripetal component and tangential component. OB दिला आहे दोन लिंक आहेत. लिंक दोनच आहेत कुठल्या दोन आहेत लिंक फर्स्ट लिंक इज द क्रँक सेकंड इज द कनेक्टिंग रॉड. अगोदर समजून घ्या आणि मग ड्रॉ करा. ओके 5 मिनिटात समजेल 5 मिनिटं होते लक्ष द्या व्यवस्थित आणि मग ड्रॉ करा. फर्स्ट लिंक इज द क्रँक सेकंड इज द कनेक्टिंग रॉड OB is the crank AB is the connecting rod. Length of the connecting crank is 150 mm and length of the connecting rod is 600 mm. Okay, convert in a meter 0.15 meter and 0.6 meter. Velocity of the link find out in the relative velocity meter or velocity diagram. Okay, already calculation is done. This is the velocity of the crank is a 4.793 meter per second. Unit of the velocity is a meter per second. Length of the connecting rod is a 3.4 आले. ऍक्च्युली यामध्ये हे ह्यात प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम येणार नाहीये सर्वांशी यायला पाहिजे 3.4 किंवा 3.3 चालू शकते किंवा 3.6. ओके कारण की ह्या प्रॉब्लेमचे जे रिडिंग आहे ते बरोबर आहेत 3.4 आले. ओके फाइंड आउट द आफ्टर द सेंट्रिपिटल कंपोनेंट. सेंट्रिपिटल कंपोनेंटचा फॉर्म्युला काय आहे किंवा रॅडियल कंपोनेंट ऑलवेज पॅरलर असतो. रिमेंबर दॅट. फॉर्म्युला काय व्ही स्क्वेअर अपॉन लेंथ ऑफ अ लिंक. ऑलरेडी व्ही इज कॅल्क्युलेटेड. व्ही स्क्वेअर अपॉन लेंथ ऑफ अ लिंक केलं तर फर्स्ट येतो 148.1 आणि ARB इज अ 19.3. ओके हे आता आपण काढला काय कुठला सेंट्रिपिटल कंपोनंट काढला. सेकंड इज द टँजेन्शियल कंपोनंट. आता बघा क्रँकला काय असतो रे टँजेन्शियल कंपोनंट असतो का बोला
क्रँकला टँजेन्शियल कंपाऊंड असतो का मैथिली? येस सर. क्रँकला टँजेन्शियल कंपोनंट असतो का? नसतो. ओके. काल लिहून दिलंय बघा, तुम्हाला नोट लिहून दिलेली आहे. क्रँक हॅज ओनली द बिकॉज ऑफ द क्रँक move in a constant speed omega, therefore it has a no tangential component. It has only the radial component or centripetal component. Okay. And tangential component कधी असतो? When alpha is given in the problem. Alpha is given in the problem at that time both component of the crank radial as well as tangential. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये क्रँकला टँजेन्शियल कंपाऊंड आहे का तर नाहीये, त्यामुळे तुम्ही काय करतोय क्रॉस करतोय. तुम्ही पण क्रॉस करा. ओके. सेकंड लिंक इज द कनेक्टिंग रॉड. ओके. कनेक्टिंग रॉडला काय असणार आहेत बोथ रॅडियल एज वेल एज टँजेन्शियल. फक्त क्रँकलाच नसतोय, बाकीच्या सगळ्या लिंकला काय असतात दोन्ही असतात. पण ह्याची मला व्हॅल्यू माहितीये का? माहित नाहीये मला, हा अननोन पॅरामीटर आहे. ओके. ड्रॉ द acceleration diagram. First select a scale for the acceleration diagram. acceleration diagram काय करायचं मला स्केल घ्यायची आहे. डायग्राम दिसते का acceleration डायग्राम? स्लाइड दिसते का टेबलची? हो सर. ओके. बघा acceleration diagram. फर्स्ट सेट स्केल. आता मला दोन कंपाऊंड माहिती आहेत, ARBO 148.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट काय असतं? दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी. युनिट काय असणार आहे त्याचं? मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर ना? ओके. 148.1 मीटर पर सेकंड. आणि सेकंड इज द ARBA 19.3 मीटर पर सेकंड. तर काय स्केल घेऊया आपण? असं स्केल घ्या जेणेकरून डायग्राम जास्त पण लहान येता कामा नये, जास्त पण मोठी होता कामा नये. बोला किती घेऊया? काय बघायचं? मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? 148.1. मिनिमम व्हॅल्यू किती आहे? 19.3. किती घ्यायचं? 20. चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 20 घेतलं तरी चालेल. आपण आता काय घ्यायचं? मी घेतलंय 30 घेतलंय. तुम्ही 20 घ्या असेल तर 20 घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या स्केल प्रमाणे आपण घेऊया 20 मीटर पर सेकंड. जे तुम्ही ड्रॉ करणार आहात स्केल काय घेतलंय? 20 मीटर पर सेकंड. त्यानंतर काय करायचंय? मार्क द फिक्स्ड पॉइंट. ओके. सेम प्रोसिजर आहे. मार्क द फिक्स पॉइंट. आता हिला काय म्हणतो आपण? एक स्मॉल लेटर देतो ओ बी सी. इथं आपण काय करणार आहे? डॅश देणार आहे. ओ डॅश, बी डॅश, ए डॅश. ओके. लक्षात ठेवा. मग इथं काय केलं मी? मार्क फर्स्ट फिक्स पॉइंट ओ डॅश. दिस इज ओ डॅश पॉइंट. ओके. आता काय आहे? फर्स्ट लिंक कुठली आहे? क्रँक. ओके. क्रँकला काय सांगा मला? क्रँकला टँजेन्शियल कंपोनंट आहे का? बोलायचं आहे पटापट. क्रँकला टँजेन्शियल कंपोनंट आहे का? नाहीये सर. आहे का नाही? नाहीये. नाहीये. ओके. क्रँक हॅज ओनली द radial component because of the crank rotates at a constant speed omega. Therefore, it has a no tangential component, only the radial component. Radial component always कसा असतो? पॅरलर असतो का परपेंडिक्युलर असतो? रॅडियल कंपोनंट ऑलवेज पॅरल टू असतो का परपेंडिक्युलर असतो स्पेस डायग्रामला? ह्या स्पेस डायग्रामला तुमचा रॅडियल कंपोनंट जो आहे तो कसा असणार आहे? पॅरलल. व्हेरी गुड. कसा असणार आहे? तर पॅरलर टू द स्पेस डायग्राम. रिमेंबर दॅट. आता मला व्हेलॉसिटी डायग्रामचं काय बघत नाहीये. आता मी सध्या काय बघतोय? आपण हे बघतोय. ओके. Crank has only the radial component. Radial component always parallel to the space diagram.
ओके. 148 divided by scale. Okay, 148 divided by scale, 148.1 divided by 1 divided by scale 20. किती आहे आन्सर सांगा? 7.4. किती? 7.4. ओके, काय असेल वॉटेवर 7.4. ओके. आता बघा मग काढायची कशी काढायची? पॅरल लिंक काढायची. बघा आता मग सांगा, आता क्रँक, ओके, दिस लिंक O to B point smooth in a upward direction. ह्या ज्या काही ज्या कन्सेप्ट आहेत, B point smooth in a upward direction at that time in acceleration this point move in a downward direction. अपोजिट मूव्ह होतं. ओके, हा जर अपवर्ड निघाला असेल पॉईंट बी पॉईंट, तर कुठे जाणार आहे तो? तुमच्या ऍक्सिलेशन डायग्राम मध्ये डाऊनवर्ड. B2A जर लेफ्टला निघाला आहे तर कुठे जाईल तो? राईटला जाईल, लक्षात ठेवा. ओके, आता बघा, फर्स्ट मार्क द फिक्स पॉइंट O डॅश. First link is the crank. Crank has only the one radial component, not a tangential component. Okay. Crank rotates because of the crank rotates at constant speed. Radial component always parallel to the space diagram. Draw the parallel line. Baga, draw the parallel line. This is a parallel line. This is point number B dash. This is the link number 1. किती घ्यायचे आपण? 7.4. Because of the radial component is known as the acceleration of the crank. Remember that. आपण काय सांगितलंय? जे तुमचे रॅडियल आणि टँजेन्शियल कंपोनेंटचं मीटिंग होतात ते तुमचे ऍक्सेलरेशन डायग्राम भेटते मेन, म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन भेटतं. जर टँजेन्शियल कंपोनेंट नसेल तर लिनियर रॅडियल कंपोनेंट इज नोन ॲज द लिनियर ऍक्सेलरेशन. ओके, मग लिनियर ऍक्सेलरेशन क्रँक काय असणार आहे? सेम ॲज द रॅडियल ऍक्सेलरेशन. म्हणजे काय येणार आहे? 0 डॅश टू बी डॅश. ओके, दिस इज लाईन नंबर फर्स्ट. ही कशी काढली लाईन? ही लाईन, ही जी लाईन काढलेली आहे कशी काढली? तर पॅरलर टू द स्पेस डायग्राम. O टू बी, बघा इथं O डॅश मी इथे लिहिला आहे, O डॅश इथे लिहिला आहे. O डॅश टू बी वरती निघाला आहे म्हणून बरोबर त्या काही काय डाऊनवर्ड काढला, काय दिलं नाव? बी डॅश. जे पॉईंट भेटला तुम्हाला बी. ओके, फर्स्ट लाईन मध्ये काय डाऊट आहे का कोणाला? बोला पटकन, बोला. वरदराज काय डाऊट आहे? No, sir. ओके. सेकंड लिंक इज द क्रँक कनेक्टिंग रॉड. ओके, कनेक्टिंग रॉडला काय आहेत? बोथ रॅडियल एज वेल एज टँजेन्शियल कंपोनेंट. पण टँजेन्शियल कंपोनेंट माहिती आहे का मला? व्हॅल्यू नाही माहित. फाइंड आउट करायचे. टँजेन्शियल कंपोनेंटची मला व्हॅल्यू माहित नाहीये, फाइंड आउट करायचे. ओनली द गिवन द व्हॅल्यू इज द रॅडियल कंपोनेंट. First draw the radial component, after draw the tangential component. Tangential component always perpendicular to the radial component. Okay, or a space diagram. First draw the radial component. Radial component काय असतो? Parallel to the link. 19.3 19.3 divided by scale. काय ते सांगा, बोला काय ते? 0.96. 0.96 सेंटीमीटर. रिमेंबर दॅट, म्हणजे तुमचं एका सेंटीमीटरला कमी. बघा, हा बी डॅश पॉईंट भेटलाय तुम्हाला, हा बी डॅश पॉईंट भेटलाय. ए पॉईंट कुठं निघाला आहे? तर लेफ्ट साईडला निघालेला आहे. मग ह्याला पॅरलल बरोबर करायचंय, बरोबर पॅरलल लाईन ड्रॉ करायची. कुठं करायची? अपवर्ड साईडला. म्हणून बघा, बी डॅश टू डॉट डॉट करायची, आणि हा काय तुमचा रॅडियल कंपोनेंट आहे. हा कितीचा येणार? तर 0.96, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 सेंटीमीटर. ह्याला मी नाव काय दिलंय? तर एक्स नाव दिलेलं आहे. ओके, ह्याला नाव काय आपण दिलंय? एक्स नाव दिलेलं आहे. दिस इज सेकंड लाईन. कशी काढली? डॉटेड काढली. ओके, ही कशाला लाईन पॅरलर आहे? तुमच्या कनेक्टिंग रॉडला. बी पॉईंट माहिती. ए पॉईंट कुठे निघालाय? लेफ्टला निघालाय, तर काढणार कुठं मी? राईटला अपोजिट डिरेक्शन. ओके, आता दुसरा कुठला कंपोनेंट आहे? टँजेन्शियल कंपोनेंट. टँजेन्शियल कंपोनेंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रॅडियल कंपोनेंट. इथून तुम्ही डायरेक्ट 90 डिग्री घ्या. आता मला माहित नाहीये टँजेन्शियल कंपोनेंट अपवर्ड निघाला का डाऊनवर्ड डायरेक्शन निघालाय, माहित आहे का? मला माहित नाहीये, लक्षात ठेवा.
मला आता रॅडियल कंपाऊंड माहित होता, तो कुठे निघालाय, राईट डायरेक्शन निघालाय, कारण की काय असतो, तो अपोजिट असतो, अपोजिट डिरेक्शन असतो. ओके, बरं टँजेन्शियल माहित नाही अप्पो निघालाय का डाऊन निघालाय. मी काय करतो, फक्त ओनली द ड्रॉ टू द डॉटेड लाईन अबाव अँड बिलो. आता ही काय लाईन अशीच करायची, खाली पण करायची वरती पण करायची, बरोबर रॅडियल कंपाऊंडला पॅरल करायची, परपेंडिक्युलर करायची, अबाव अँड बिलो. दिस इज लाईन नंबर 3. ओके, काय केलं मी, first draw the link first. This is the acceleration of the crank. This is the radial component of the crank parallel to the space diagram. After draw the radial component of the connecting rod. Okay, B to A point moves in a left direction, draw in a right direction. This is 0.96 centimeter. This is the X point. This is the second line. Okay, third line is the tangential component. Tangential component ची डायरेक्शन आपल्याला घेऊन आहे का नाहीये, ओनली ड्रॉ द परपेंडिक्युलर टू द रॅडियल component above and below. ओके, दिस इज थर्ड लाईन. ओके, त्यात ह्या 3 लाईन मध्ये कोणाला डाऊट आहे का, बोला पटकन, काय डाऊट आहे का इथपर्यंत? नाही सर. खान. ओके, लास्टचा पॉईंट झाला, तुम्ही ड्रॉ केला की तुमची लाईन कंप्लीट होणार. स्लायडर मूव्स, कसा असतो स्लायडर मूव्स पॅरलल टू द मोशन ऑफ द स्लायडर टू द फिक्स्ड पॉइंट. ओके, ओनली द टँजेन्शियल कंपाऊंड असतो, टँजेन्शियल कंपाऊंड कसा असतो, ऑलवेज पॅरलल टू द लिंक टू द फिक्स्ड पॉइंट. म्हणून काय, ह्या बरोबर हॉरिझॉन्टल लाईन मूव्ह होते, बरोबर ओ डॅश मधून फिक्स पॉईंट मधून जाणारा कंपोनंट ड्रॉ करा. तिथे इंटरसेक्ट होईल, तिथे कुठला असणार तुमचा ए डॅश पॉईंट असणार आहे. तुम्हाला ए डॅश पॉईंट भेटलेला आहे. ओके, मग इथे डाउनलोड झालाय का नाहीये, जॉईन ए डॅश टू बी डॅश, जॉईन ए डॅश टू बी डॅश. ओके, जिथे इंटरसेक्ट झाला तिथे पॉईंट कसला असणार तुमचा, ए डॅश, जॉईन ए डॅश टू बी डॅश. ओके, सेम युझिंग द रिलेशन डी पॉईंट लोकेट करा, डी डॅश कसा करणार आहे, मिड पॉईंट. सपोज हे 4 भरलं तर हा किती वाचणार आहे, डी डॅश तर 2 वर असणार आहे. समजतं काय सांगतो ते, हा हे जर 4 भरलं तर हा डी डॅश कितीवर असणार आहे, 2 सेंटीमीटर असणार आहे. जसं व्हेलॉसिटी मध्ये मी रिलेशन केलं यूज, अँड ड्रॉ द डॉटेड लाईन. जी लाईन आहे ती तशी मी ड्रॉ केलेली आहे. कसे ड्रॉ केलं कळालं का रे, बोला पटकन. काय हे सांगितले कसं काढायचं तुम्हाला मी. ओ डॅश डी डॅश मिड पॉइंट कसा काढायचा, ऍक्सेलरेशन ऑफ द मिड पॉइंट काढायचा आहे ना आपल्याला. ओके, फर्स्ट व्हॅल्यू लिनियर व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन ऑफ द मिड पॉइंट ऑफ द कनेक्टिंग रॉड. हाऊ टू फाइंड आउट द मिड पॉइंट सांगितले, युझिंग द रिलेशन बीडी अपॉन बीए, बीडी अपॉन बीए इज इक्वल टू बी डॅश डी डॅश अपॉन बी डॅश ए डॅश. म्हणजे कुठलं येणार आहे रिलेशन, हे बघा, बीडी बीडी अपॉन बीए, बीडी अपॉन बीए म्हणजे कुठलं, पे, बीडी बीडी दिस बीडी अपॉन बीए इज इक्वल टू बी डॅश डी डॅश अपॉन बी डॅश ए डॅश. सेम रिलेशन वापरायचं, स्क्रीनशॉट मारून घेतलं तरी चालेल. हे रिलेशन यूज करायचं आहे. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द ओ डॅश डी डॅश. कसं मेजर करायचं तुम्हाला माहिती आहे, वेक्टर मला ह्याचं व्हॅल्यू भेटेल, मिड पॉईंटची व्हॅल्यू भेटेल काहीतरी, आणि मग मेजर द वेक्टर ओ डॅश डी डॅश. दिस द एक्सेलरेशन ऑफ द मिड पॉईंट ऑफ द कनेक्टिंग रॉड. ओ डॅश डी डॅश हा जर मेजरमेंट करायचा आहे, म्हणजे जे काय एक्सेलरेशन असेल इंटू स्केल, स्केलनं मल्टिप्लाय करायचं आहे. तुम्ही काय घेतलंय तर 20 घेतलंय तर तुम्ही 20 ने मल्टिप्लाय करणार आहे. इथं जर 30 असेल तर 30 ने मल्टिप्लाय करायचंय. इथं ओ डॅश डी डॅश इंटू काय असणार आहे, तर स्केल असणार आहे, हे विसरू नका. ओके, आफ्टर फाइंड आउट द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द कनेक्टिंग रॉड. सेम व्हीएबी अँग्युलर कनेक्टिंग काय असणार आहे, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ द अपॉन लेंथ ऑफ द कनेक्टिंग रॉड युझिंग द रिलेशन व्ही इज इक्वल आर इंटू ओमेगा. स्क्रीनशॉट मारून घेता ते चालेल.
व्ही इंटू आर इंटू ओमेगा, पण इथे शॉर्टकट लिहिलेला आहे आर इंटू ओमेगा. ओमेगा इज फाइंड आउट, व्ही इज गिव्हन, व्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे तुम्ही 3.4 डिवाइड बाय आर, आर मीटर मध्ये घ्या 0.6, 5.67 रेडियन पर सेकंड. अँड अँग्युलर ऍक्सलेशन ऑफ द कनेक्टिंग रॉड करायचंय, म्हणजे अल्फा करायचंय. आता बघा अल्फा काढायचा आहे, त्या अल्फासाठी रिलेशन कुठला वापरायला लागतं? अल्फा काढायसाठी आपल्याला टँजेन्शियल कंपाऊंड करायला लागतो बघा. हाऊ टू फाइंड आउट द अल्फा अँग्युलर ऍक्सलेशन? ए टँजेन्शियल कंपाऊंड अपॉन लेंथ ऑफ लिंक. ओके, मग हाऊ टू फाइंड आउट द ए टँजेन्शियल कंपोनंट? काय असणार आहे मग? टँजेन्शियल कंपाऊंड कुठला घेतला? हा कुठला आहे? रॅडियल. हा कुठला आहे? टँजेन्शियल. म्हणजे वेक्टर एक्स डॅश ए डॅश ही जी डॉटेड लाईन आहे ती मेजरमेंट करायची. वेक्टर एक्स डॅश एक्स इंटू ए डॅश इंटू स्केल. ओके, हा किती येतोय? 103 पॉईंट मीटर पर सेकंड येतोय. आणि फाइंड आउट द अल्फा ए टँजेन्शियल अपॉन बी 103 बाय 0.67 रेडियन पर सेकंड. ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. मारला का? हॅलो, Yes, sir. ओके, ह्याचा पण मारा. ओके, आणि तुम्हाला ऑलरेडी टेबल चालू तुम्ही मारलाय ना ह्याचा मारा असेल मारून घ्या. दोन मिनिटं. ईशा, Yes. हाच प्रॉब्लेम आहे. The crank of a slider crankshaft mechanism rotates clockwise at a constant speed of a 300 rpm. The crank is 150 mm and the connecting rod is 600 mm long. Determine the linear velocity and acceleration of the slider. Angular velocity and angular acceleration connecting rod at a crank of angle 45 degree from inner dead center. ओके, माझ्या माहितीप्रमाणे सर्वांनी हे काढलेलं आहे, होईल तेवढा व्हिडिओ डॉक बघून. तुम्ही पण काढायला सुरुवात करा. ज्यांचा अगोदरचा झालेला आहे त्यांनी ड्रॉ करायला सुरुवात करा. ज्यांचं काहीच कम्प्लीट नाहीये त्यांनी बघा. ओके, आणि काढायचा प्रयत्न करा. फर्स्ट ड्रॉ द स्पेस डायग्राम. ओके, सोगोमध्ये डिस्टन्स घ्या, स्केल घ्या. This is the space diagram OBA. NBO is given 300 rpm. Find out the omega BO 2 pi n divided by 60. दिसते का रे सर्वांना स्क्रीन? हॅलो हॅलो, स्क्रीन दिसत आहे का? सर. Yes, sir. ओके, after draw the velocity diagram. Same, first find out the velocity of the crank. V is equal to equation V into R into omega, VBO into BO, 31.4 into 0.15, 4.71 meter per second. स्केल घ्यायचा पहिला. आपण काय घेतलंय? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याने जे स्केल घेतलं ते घेऊ नका तुम्ही. बघा तिने कशी आणखी एक मेथड सोपी वापरली.
पैकी रोल अँड ड्रॉ वापरा किंवा सेट स्क्वेअर वापरा किंवा 2 कसे वापरायचे. This is the velocity of the connecting rod, move in upward direction. Sorry, crank, connecting rod अपवर्ड अँड डाऊनवर्ड ड्रॉ करायचा आहे, पण माहित नाही कुठे जाणार आहे. ओके, आता बघा त्यांनी डायरेक्ट काढलेला आहे स्लायडरच्या मुळे. तर तुम्ही ही जी लाईन काढलेली आहे ती फेंड काढायची आहे, लक्षात ठेवा. स्लायडर मूव्ह पॅरलल टू मोशन ऑफ द स्लायडर टू द फिक्स्ड पॉइंट, ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन. मिड पॉइंट कसं काढायचं सांगितलेलं आहे. रिलेशन ॲरोची डायरेक्शन बघा, डाऊनवर्ड निघाला म्हणून डाऊनवर्ड काढलेला आहे कनेक्टिंग रॉड. ज्यांचं झालेलं आहे हे काढून त्यांनी ऍक्सेलरेशन डायग्राम ड्रॉ करायला सुरुवात करा. ज्यांना माहित नाही त्यांनी व्हिडिओ व्यवस्थित प्रॉपर बघा. आता त्यांनी ज्याप्रमाणे केलं आहे कॅल्क्युलेशन, आपण ते आपण करणार नाही. आपण काय करणार आहे, चार्ट ड्रॉ करणार आहे. मी चार्ट ड्रॉ करायचा आहे. आता ते हे जे केलं आहे तुम्ही चार्ट करायचा आहे. चार्ट सोपा पडतो, ह्याप्रमाणे करायचं नाहीये. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा पर्पज काय, ते पॅरलल परपेंडिक्युलर लाईन कशा घ्यायच्या. आता तो कसं काढायचा, आपल्याला डार्क काढायचा, कारण की ओनली द नो टँजेन्शियल कंपोनंट, त्यामुळे काय असणार आहे, दिस इज एज द फायनल ऍक्सेलरेशन. पण फायनल ऍक्सेलरेशन जो कंपोनंट असतो कसा काढायचा असतो, डार्क काढायचा असतो. सेकंड इज लिंक इज द कनेक्टिंग रॉड. स्क्रीन विजिबल आहे. हॅलो हॅलो. येस सर. ओके, कसं काढायचं, बरोबर त्याला परपेंडिक्युलर देत आहे, अबव्ह अँड बिलो.
Last is the joint A to B. एक तर रोल एंड ड्रॉ यूज करा किंवा सेट स्क्वेअर यूज करा पॅरलल आणि परपेंडिक्युलरला. ओके, जमेल का हा प्रॉब्लेम आज सोडवायला घरी? काय डाऊट आहे का आता तुम्हाला? काय डाऊट आहे का? ओम, डाऊट काय आहे का?